दरम्यान सिद्धिविनायक मंदिरातील घोटाळ्यावर विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी काय म्हटलंय ते पाहूयात। आता सिद्धिविनायक मध्ये कोण होता हे मी सांगायची गरज नाही। म्हणजे तो दाखला आम्हाला लागू होतो का त्यांच्या बाजूला बसलेले असतील त्यांना लागू होतो, हाही एक प्रश्न आणि एक संभ्रमाचा निर्णय निर्माण होतो। आणि असा त्यांच्याकडे जर अधिकची माहिती जर आताची असेल तर त्यांनी ती मग एवढे दिवस गप्प का बसले होते, हाही प्रश्न निर्माण होतोय। परवाच्या सभेमध्ये एकनाथ शिंदेजींनी जो मुद्दा मांडला होता, मी म्हणत नाही का त्यात हे योग्य आहे का अयोग्य आहे, पण त्याची चर्चा न करता मला ते विषांतर करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।